नमस्कार, मी डॉक्टर भारती मडवी, वेदस्पर्श कार्डियक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची संचालिका. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना आला की सणवारांची रेलचेल असते. मस्त पाऊस रिमझिम बरसत असतो. सगळीकडे हिरवीगार झाडं दिसत असतात. श्रावण मासी हर्ष मानसी, प्रत्येक माणसाला आनंद देणारा हा जो काही आहे सीझन आहे, तो म्हणजे श्रावण. आता श्रावणामध्ये विशेषतः आपल्याला ऐकायला मिळतं की आमच्याकडे श्रावण पाळला जातो. तुमच्याकडे श्रावण पाळला जातोय ना? अहो, आमच्याकडे श्रावण पाळतात. आता श्रावण पाळणं कुणी पाळायला पाहिजे? तर प्रत्येक मनुष्य प्राण्याने श्रावण पाळायला पाहिजे. आता श्रावण पाळणं म्हणजे नेमकं काय? तर आमच्याकडे मांसाहार कोणी करत नाही. त्याच्यानंतर मग आमच्याकडे उपवासांचं रेलचेल असते. भरपूर उपवास असतात. काही काही तर पूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात. एवढे उपवास आमच्याकडे करतात. म्हणजे आम्ही श्रावण पाळतो असं आहे का? तर फक्त एवढं करणं म्हणजे श्रावण पाळणं नाही. तर स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम हे सूत्र सांगणार आयुर्वेद शास्त्रामध्ये श्रावण महिन्याचं अतिशय छान महत्व आहे. श्रावण आणि भाद्रपद महिना म्हणजे वर्षा ऋतुचर्या आहे. श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये वर्षा ऋतुचर्या असते. आणि वर्षा ऋतुचर्या म्हणजे नेमकं काय आहे? तर बघा, पाऊस पडलेला असतो वातावरणामध्ये, म्हणजे ग्रीष्म ऋतूतून अचानकपणे आपण पावसाचा ओलावा असतो, आर्द्रता असते, वातावरणामध्ये एक दमटपणा आलेला असतो. आणि या ऋतूमध्ये होतं असं की आपला जो अग्नी असतो, आधीच उन्हाळ्यामुळे ग्रीष्म ऋतुचर्यामुळे किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीराचं बल कमी झालेलं असतं. आणि बल कमी असल्याने या ऋतूमध्ये आपला अग्नी मांद्य होण्याचे चान्सेस जास्त असतात. अग्नी मांद्य होणं म्हणजे काय? तर पचन क्षमता जी असते ती आपली सदृढ नसते किंवा व्यवस्थित नसते. आपल्या पोटातला अग्नी कमी असतो, पचन क्षमता मंदावलेली असते. मग अशा वेळी जर आपण अचानकपणे जड अन्न किंवा अतिशय पचायला जड असा आहार जर सेवन केला तर तो व्यवस्थित पचणार नाही. बघा, जसं समजा एखादा विस्तव आपल्याला दिलेला आहे, पेटलेला विस्तव आहेत आणि विस्तवावर जर आपण भाकरी भाजायला गेलं तर काय होईल? तो विस्तव विझून जाईल पण भाकरी भाजणार नाही. पण त्याच विस्तवावर जर आपण पापड भाजला तर तो छान खरपूस भाजून निघेल. म्हणजे आपला अग्नी कमी आहे तर आपल्याला त्याच पद्धतीचा आहार, म्हणजे पचायला हलका लघु आहार आपल्याला द्यावा लागेल पोटाला, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित पचन होईल. आता लघु आहार घ्यायचा म्हणजे लंघन करायचं म्हणजेच तात्पर्याने उपवास आलंच. पण आता उपवास करतो म्हणजे काय करतो आम्ही? मस्त साबुदाणा चिवडा खातो, साबुदाण्याची खिचडी खातो, साबुदाण्याचे वडे खातो, चिप्स खातो, वेपर्स खातो आणि आम्ही मग श्रावण पाळून उपवास करतो. असा उपवास करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्यापेक्षा आपण भरपेट अन्न खाल्लेलं कधीही चांगलं. कारण श्रावण महिन्यामध्ये उपवास करायचा म्हणजे लंघन करायचं. मग याच्यासाठी लंघन करण्यासाठी मग हलकं अन्न किंवा मग आपण पेया, सूप, विलेपी जे जे उपवासाचे पदार्थ आहेत त्याच्यापासून बनवलेलं सूप वगैरे असेल ते घेऊ शकतो. फळांचा रस, फलाहार आपण ज्याला म्हणतो तो घेऊ शकतो. नुसती फळं खाऊ शकतो. दुग्धपान, दूध पिऊ शकतो. अशा पद्धतीचा सात्विक आहार घेऊन जर आपण लंघन केलं, उपवास केला तर त्याचा निश्चित फायदा होतो. आपला अग्नी वाढतो. पण तुम्ही जर हेवी भरपूर भरपेट खाऊन साबुदाणा भरपेट खाऊन आणि ढेकर देत असाल तर त्या उपवासाला काही अर्थ राहत नाही. म्हणजे तो श्रावण पाळण्यात येत नाही. दुसरं आहे की मांसाहार करायचा नाहीये. जर समजा तुम्ही मांसाहार करत नाहीये पण इकडे तळलेलं तेलकट भरपूर खातायत, अगदी भरपेट मस्त बासुंदी पुरीवर आपण ताव मारतोय आणि अशा पद्धतीचं जड अन्न, तळलेलं तेलकट वारंवार आपण खातोय, तर याचा अर्थ आपण श्रावण पाळत नाहीये. कारण श्रावणामध्ये हलकं अन्न, मग याच्यामध्ये काय आहे? तर मुगाची खिचडी, मुगाचं कढण, त्याच्यानंतर फुलके, हलकीशी म्हणजे ज्वारी, बाजरी वगैरे अशा अनेक कडधान्यांनी मिक्स केलेली भाकरी, असा जर पचायला हलका आहार आपण घेत असू तर निश्चित आपला अग्नी चांगला राहतो. अग्नी चांगला राहिला तर पचन व्यवस्थित होतं. आणि या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्ये बाहेर जो काही पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे दमटपणा, थंडवा, गारवा वाढलेला आहे, त्याच्यामुळे वातवृद्धी भरपूर झालेली असते, ज्याच्यामुळे हातपाय दुखणं, पाठ दुखणं, मानदुखी हे आजार वाढलेले असतात. ज्यांना संधिवात, आमवात, वातरक्त आहे त्यांना वेदना वाढलेल्या असतात. पित्ताचे प्रकृती ज्यांची आहे त्यांना पित्ताचा त्रास व्हायला लागतो. त्याच्यानंतर पोटामध्ये अनेक जणांना म्हणजे मलबद्धता, कधी लूज मोशन अशा पद्धतीचं पचन बिघडल्याची लक्षण आपल्याला जाणवतात. आणि सगळ्यात जास्त या सीझनमध्ये मूळव्याधाचा त्रास ज्यांना असेल तो त्रास वाढलेला आपल्याला दिसून येतो, दम्याचा त्रास वाढलेला दिसून येतो. तर असा त्रास जर आपल्याला वाढवून घ्यायचा नसेल तर निश्चितपणे आपल्याला आहारावर थोडंसं नियंत्रण या ऋतूमध्ये ठेवावं लागतं. मग याच्यामध्ये कसं आहे की जुनी धान्य तुम्ही खाऊ शकतात. मी मगाशी सांगितलेले ते सगळे पदार्थ चालतात. या ऋतूमध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये आम्लता वाढलेली असते, म्हणून खूप सारा हिरव्या पालेभाज्यांचा मारा करणं थोडंसं आपल्याला कमी करावं लागेल. त्याच्यानंतर दह्याचं सेवन नाही केलं तरी उत्तम आहे.
किंवा ज्या दिवशी ढग असेल, पाऊस पडेल, कमीत कमी निदान त्या दिवशी तरी दही सेवन नाही करायचंय. ताकाचं सेवन असेल किंवा ताकाची जी निवळी असेल त्याचं पण सेवन आपण करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं लंघन करणं म्हणजे लघु आहार घेणं आणि सात्विकता आपल्या मनामध्ये ठेवलं तर निश्चितपणे श्रावण पाळला जातो. बघा आपले पूर्वज किती हुशार होते. अगदी त्यांनी आपले सणवार, आत्ताच नुकताच नागपंचमीचा सण येऊन गेला, तर नागपंचमीला आपण पुरणपोळी किंवा तळलेलं तेलकट असे काही पदार्थ करत नाही, तर आपण त्यावेळेस अगदी उकडलेले जे काही दिवे दिवशी असतात ते नैवेद्याला दाखवतो नागोबाच्या पूजेला, आणि ते उकडीचंच धान्य, उकडीचे जे काही पदार्थ ते आपण अन्नात सुद्धा घेत असतो. म्हणजे रेस्ट्रिक्शन जे काही लावलेले आहेत आपल्या सणावारांमध्ये ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी हितवर्धकच आहे. दुसरं असतं की या सीझनमध्ये आपला अग्नीचं मी बोललीच आहे की अग्नी वाढवण्यासाठी आपल्याला लघु आहार घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये आपण एक वेळ कमीत कमी मुगाची खिचडी, त्याच्यानंतर वरणफळं असतात किंवा दलिया असेल, अशा पद्धतीचा अगदी पचायला हलका आणि लिक्विड डाएट घेतला तर निश्चित आपल्याला फायदा होत असतो. जेवण वेळेवर करायचे. रात्रीचं जागरण या ऋतूमध्ये शक्यतो टाळायचे, कारण जागरणामुळे पित्त वाढण्याची शक्यता खूप जास्त असते, वात पण वाढत असतो. त्यामुळे हे करायचं आहे, म्हणजे रात्रीचं जागरण टाळायचं आहे आणि दिवसा झोपणं सुद्धा टाळायचं, म्हणजे रात्री व्यवस्थित झोप लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की या ऋतूमध्ये आपण मांसाहार करत नाही. याच्यामध्ये काही शास्त्रीय कारणं सुद्धा आहे, कारण निसर्ग नियमानुसार जर आपण बघितलं तर हा जो काही ऋतू आहे किंवा या ऋतूमध्ये जो पाऊस पडतोय ह्या ऋतूमध्ये जे जीवजंतू असतात, अनेक प्राणी पक्षी असतात, यांचा ब्रीडिंग सीझन असतो. म्हणजे हे नवीन जीवाला जन्म देण्यासाठी सज्ज झालेले असतात, नवीन जीवाला जन्म या ऋतूमध्ये देत असतात. मग त्याच्यामुळे एक प्राणी पक्षी जर नवीन जीवाला जन्म देणार आहे तर ते पातक आपल्याकडनं होऊ नये आणि निसर्ग चक्राच्या आड आपण येऊ नये म्हणून सुद्धा या ऋतूमध्ये मांसाहार वर्ज्य करायचा असतो. आता या ऋतूमध्ये जीवजंतूंचा ब्रीडिंग सीझन असतो, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस, अनेक जीवजंतू, कीटक जे आहेत, किडे मकोडे, सगळ्यांचाच ब्रीडिंग सीझन असतो. मच्छरांचा ब्रीडिंग सीझन असतो. यांची उत्पत्ती भयंकर वाढलेली असते. त्यामुळे आपल्याला आपली इम्युनिटी चांगली ठेवून आजारी पडायचं नाही, त्यासाठी आहाराकडे तर लक्ष द्यायचे, पण इतर काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते. कारण हा डॉक्टरांचा सीझन आहे, कारण या ऋतूमध्ये पेशंट भरपूर वाढलेले असतात. तसाच प्राण्यांचा ब्रीडिंग सीझन आहे. बॅक्टेरिया, व्हायरसेसचा सुद्धा नवीन अनेक उत्पत्ती ते करत असतात. मग याच्यासाठी काय करायचं, आपली स्वतःची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कारण साध्या छोटंसं कारण मिळालं तरी या ऋतूमध्ये आपल्याला लवकर इन्फेक्शन होतं, का ते बॅक्टेरिया आणि व्हायरसेस खूप प्रमाणात वाढलेले असतात. मग हे करण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. या काळजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे कॉन्टॅमिनेशन आहे किंवा संसर्ग जो आहे तो हवेतून किंवा इतर गोष्टींपेक्षा पाण्यातून खूप जास्त होत असतो. मग या ऋतूमध्ये आपल्याला एक तर बाहेरचं पाणी टाळायचं आहे, आणि नद्या नाले वाहत असतात, त्यामुळे विहीर, बोरवेल वगैरे ह्याच्यामध्ये पाणी मिक्स झालेलं असतं. तर शक्यतो काय करायचं, पाणी उकळलेलंच घ्यायचं आहे. आता बरेच जण फिल्टरचं पाणी वापरतात, पण तुमचं पचन जर बिघडलेलं असेल तर तरी सुद्धा फिल्टरचं पाणी सुद्धा तुम्ही उकळून घेतलेलं कधी बेटर आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा वात वाढलेले आजारी वाटत असेल तर पाणी उकळून अर्ध केलेलं पाणी जर पिलं तर ते औषधीसारखं काम शरीरावर करत असतं. म्हणून हा ऋतू किंवा आपल्याला ह्या वर्षा ऋतूचा आणि श्रावणाचा भरपूर आनंद लुटताना आपल्या आरोग्याची काळजी सगळ्यात आधी घ्यायची आहे. आणि मग म्हणायचे घननिळा श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा, आणि त्या रेशीमधारांचा आनंद घेताना हिरवळ लुटताना मस्तपैकी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, आणि मग आपण श्रावण खरोखर पाळला जाईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा ऋतू आहे. तर मग काळजी घ्या आणि आनंदी राहा. श्रावणात अनेक सणवार, उपवास, तापास या सगळ्यांची रेलचेल आहे, तर या सगळ्यांचा मनसोक्त आनंद घेताना आधी स्वतःच्या आरोग्या